नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आमच्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययन हा एक नवीन पॉडकास्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज या पॉडकास्टचा आपला 7वा दिवस आहे. आपल्या सर्वांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतोय, त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आज आपला 7वा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत लोकवशीकरण पंचकातील अध्याय 7वा आचार प्राबल्य. या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो वापरलेला आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये पूर्ण 111 ओव्या त्यांनी नमूद केलेल्या आहेत. चला तर मग आचार प्राबल्य हा अध्याय छान पद्धतीने समजून घेऊया. आजची चर्चा एका अशा परिस्थितीतून सुरू करूया जी आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी नक्कीच अनुभवली असेल. कल्पना करा की ज्या व्यवस्थेवर, ज्या नेत्यांवर तुम्ही विश्वास ठेवलाय तेच तुम्हाला पूर्णपणे निराश करतायत. सगळीकडे अनागोंदी, भ्रष्टाचार आणि जे चांगलं काम करू पाहतायत त्यांनाच दाबून टाकलं जातंय. अशावेळी सुधारणेची सुरुवात करायची तरी कुठून? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधल्या एका फार महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. याचं नाव आहे आचार प्राबल्य. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं वागणंच तुमची ताकद. आपल्यासमोर ह्या अध्यायातील काही निवडक श्लोक आहेत ज्यात एक हताश झालेला नागरिक महाराजांना भेटतो आणि आपल्या गावाची भयानक अवस्था सांगतो. तितकंच खरं आहे. ते तत्व म्हणजे वैयक्तिक चारित्र्य, पर्सनल इंटिग्रिटी. हे कोणत्याही सामाजिक बदलाचा पाया कसा असू शकतं. आणि ही गोष्ट फक्त गावापुरती नाहीये, ती कॉर्पोरेट ऑफिसपासून ते देशाच्या राजकारणापर्यंत सगळीकडे लागू होते. बरोबर. चला तर मग त्या निराश माणसाच्या गोष्टीतूनच सुरुवात करूया. तो माणूस महाराजांकडे येतो आणि आपल्या मनातली सगळी खतखत बाहेर काढतो. तो म्हणतो, महाराज, आम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच आमचा विश्वासघात केला आहे. आणि तो जी उदाहरणं देतो ना, ती ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. तो म्हणतो, न्यायदेवता सिंहासनी बसविली तीच अन्याय करून गेली. म्हणजे ज्या न्यायाधीशाकडून न्यायाची अपेक्षा होती तोच अन्यायाच्या बाजूने उभा राहिला. बापरे. पुढे तो म्हणतो, औषधी द्याया आणीला डॉक्टर, त्याने रोग्यासी दिले जहर. म्हणजे ज्याच्या हातात प्राण वाचवण्याची जबाबदारी आहे तोच डॉक्टर, तोच विष देऊन रुग्णाचा जीव घेतोय. हे किती धक्कादायक आहे. आणि हे इथेच थांबत नाहीये. तो शिक्षकांबद्दल बोलतो, ज्यांच्यावर मुलांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे तेच त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही समस्या काही मूठभर वाईट लोकांची नाहीये. हा एक संपूर्ण सामाजिक विश्वासाचा ऱ्हास आहे. ज्यांना आपण रक्षक समजतो तेच भक्षक बनले आहेत. अगदी. अशा वेळी सामान्य माणसाने कोणावर अवलंबून राहावं? आणि मग तो येतो राजकारण्यांवर. तो म्हणतो की पुढारीच गुंडांना हाताशी धरून गावात मनमानी करतायत. परिस्थिती इतकी वाईट आहे की चोरची झाले धनी, सज्जन मेले उपासी. अच्छा. म्हणजे चोर गुंड आज मालक बनून बसले आहेत आणि चांगल्या माणसांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे ऐकतानाच किती अस्वस्थ वाटतंय. अगदी. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे तो सांगतो की जर कोणी सज्जन माणूस काहीतरी चांगलं करायला पुढे आलाच तर लोक त्याचीच टिंगलटवाळी करतात. हो का? कोणी गाव स्वच्छ करायला हातात खराटा घेतला तर लोक मुद्दाम तिथे कचरा टाकून जातात, त्याला टोमणे मारतात की हा साधू आला कुठून, पोट भरावया. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचा अपमान केला जातो. हो. अशा स्थितीत तो माणूस महाराजांना एक कळकळीचा प्रश्न विचारतो, महाराज, हे गाव सुधारायचं तरी कसं? आणि इथे ही गोष्ट एक अनपेक्षित वळण घेते. मला वाटलं होतं की महाराज काहीतरी मोठा उपाय सांगतील, एखादं आंदोलन किंवा सरकारकडे दाद मागायला सांगतील. पण त्यांनी जे केलं ते पूर्णपणे वेगळं होतं. बरोबर. महाराज त्या समस्येवर थेट उत्तर देतच नाहीत. उलट ते पूर्ण रोख त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे वळवतात. ते त्याला एक प्रतिप्रश्न विचारतात, जो या संपूर्ण अध्यायाचा आत्मा आहे. ते म्हणतात, प्रथम कळून दे तुझी साधना, दिनचर्येची कैशी रचना आहे तुझ्या. सोप्या भाषेत हे सगळं ठीक आहे, पण आधी मला तुझ्याबद्दल सांग. तू स्वतः कसा वागतो, तुझी रोजची दिनचर्या कशी आहे? वा. म्हणजे जगाची चिंता करण्याआधी स्वतःच्या आत डोकावून बघा.
हा तर सरळ त्या माणसाच्या वर्मावर ठेवलेला बोट होता. अगदी. महाराजांना हेच सांगायचं आहे की जोपर्यंत तुमच्या बोलण्याला तुमच्या कृतीचा आधार नसतो तोपर्यंत लोक तुमचं ऐकणार नाहीत. तुम्ही जगाला बदलण्याचे कितीही मोठे सल्ले दिले, पण जर तुमचं स्वतःचं वागणं ठीक नसेल तर त्या शब्दांना काहीच किंमत नसते. बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करावी लागते. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आचरणात आणायला सर्वात कठीण आहे. बरोबर. आणि महाराजे खूप स्पष्ट शब्दात सांगतात, लोकांचे जे शिकवावे ते आधी आपणची आचरावे, नुसते पुढारी म्हणूनही मिरवावे, तेणे आदर न वाढे. म्हणजे लोकांना जे शिकवायचं आहे ते आधी स्वतः करून दाखवा. फक्त मी नेता आहे असं म्हणून मिरवल्याने आदर मिळत नाही. उलट ते म्हणतात की गुंड आणि व्यसनी लोक जसे त्यांच्या वाईट वागण्याने गावावर एक प्रकारचा दबदबा निर्माण करतात, तसाच चांगल्या माणसाने आपल्या शुद्ध आचरणाने, आपल्या चांगल्या वागण्याने लोकांवर प्रभाव टाकला पाहिजे. तुमच्या चारित्र्यामध्ये एक चुंबकीय शक्ती असली पाहिजे जी लोकांना आपोआप तुमच्याकडे खेचून आणेल. मग महाराज एका आदर्श व्यक्तीचं किंवा समाजसेवकाचं चित्रच उभं करतात. पण ही काहीतरी मोठी तत्वज्ञानाची लिस्ट नाहीये. ते अगदी साध्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी सांगतात. जसं की स्वतःवर ताबा ठेवा, खाण्यापिण्यात नियम पाळा, कमी झोपा आणि जास्त शांत राहा, तुमचा चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबन. स्वतःच्या कष्टावर जगा, कोणापुढे हात पसरू नका, कोणाचे उपकार घेऊ नका, अगदी साध्या घरात राहा, पण स्वाभिमानाने जगा. आणि तुमच्या कोणत्याही कामामुळे कोणावरही अन्याय होता कामा नये. दया, क्षमा, शांती आणि नम्रता हे तुमचे दागिने असले पाहिजेत. यासोबतच सार्वजनिक कामात कोणताही जातीय किंवा राजकीय भेदभाव करू नका आणि दिलेल्या शब्दाला जागा. वेळेची किंमत ओळखा. दुसऱ्याच्या सुखदुःखाला स्वतः इतकंच महत्त्व द्या. ही यादी तशी मोठी आहे, पण या सगळ्याचा सार एकच आहे. तुमचं वागणं आणि बोलणं यात फरक नसावा. तुमचा शब्द म्हणजे कायदा, अशी तुमची प्रतिमा तयार झाली पाहिजे. यालाच आपण आजच्या भाषेत काय म्हणू शकतो? बिल्डिंग कॅरेक्टर कॅपिटल. जसं तुम्ही बँकेत पैसे जमा करता, तसं तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने लोकांच्या मनात विश्वासाचं भांडवल जमा करत असता. आणि जेव्हा हे भांडवल पुरेसं जमा होतं, तेव्हा त्याचा परिणाम अविश्वसनीय असतो. आणि हा परिणाम काय असतो? म्हणजे लोक फक्त आदर करतात की त्या पलीकडे जाऊन काही घडतं? त्या पलीकडे जाऊन घडतं. महाराज म्हणतात की जेव्हा लोक तुमचं हे निस्वार्थी आणि सातत्यपूर्ण आचरण पाहतील, तेव्हा ते तुम्हाला देवासारखं मानू लागतील. त्यांचा तुमच्यावर इतका प्रचंड विश्वास बसेल की ते म्हणतील, तुम्ही सांगावे तैसेची आम्ही वागावे, तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण होईल आमचे. म्हणजे तुमचा शब्द मोडण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू. ही ताकद आहे शुद्ध आचरणाची. आता इथपर्यंत सगळं ठीक होतं, ऐकायला खूप छान वाटत होतं. पण जेव्हा महाराजांनी प्रत्यक्ष कृतीचा हा कठीण मार्ग सांगितला, तेव्हा तो माणूस गडबडला. त्याच्या मनात तोच प्रश्न आला जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, हे सगळं करायला गेलो तर माझं काय? बरोबर. तो म्हणतो, महाराज तुम्ही सांगितलेला मार्ग खूपच अवघड आहे, याला तर खूप वेळ लागेल. तोपर्यंत गावाचं काय होईल? हे सगळं साध्या आम्ही म्हातारे होऊ किंवा मरून जाऊ, आमच्या इच्छा तशाच राहतील. त्याची चिंता एका अर्थाने खरी होती. आणि मग तो एक शॉर्टकट सुचवतो, एक असा उपाय जो आजही आपल्याला सतत ऐकू येतो. तो म्हणतो, काहीतरी सोपं सांगा, आम्ही पैसे खर्च करायला तयार आहोत, वर्गणी गोळा करू, पण हा स्वतःला बदलण्याचा मार्ग खूप कठीण आहे. ही मानसिकता तर आज आपल्याला पावलोतावली दिसते. लोकांना झटपट परिणाम हवे असतात, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. त्यांना वाटतं की पैशाने किंवा कायद्याने समाज सुधारता येतो. पण महाराज हा विचार मुळापासून उखडून टाकतात. ते एक जबरदस्त वाक्य म्हणतात, माझे गाव सुंदर व्हावे, मी चोरजारची राहावे. म्हणजे मी स्वतः चोर आणि व्यभिचारी राहणार, पण माझं गाव मात्र सुंदर झालं पाहिजे, हा विचारच मूर्खपणाचा आहे. पण एक मिनिट थांबा. महाराजांचं म्हणणं बरोबर आहे की स्वतःपासून सुरुवात करावी, पण त्या माणसाची चिंता पण खरी नाही का? जर गावात गुंडाराज असेल आणि सगळी व्यवस्थाच भ्रष्ट असेल, तर एका माणसाने प्रामाणिक राहून काय फरक पडणार आहे? उलट त्यालाच जास्त त्रास होईल. लोक त्याला जगू देतील का? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि महाराज याचं उत्तर अप्रत्यक्षपणे देतात. ते मान्य करतात की हा मार्ग कठीण आहे, पण ते म्हणतात की व्यक्तिशुद्धीविण दुसरा उपाय नाही.
जोपर्यंत माणसं आतून बदलत नाहीत तोपर्यंत कायदे किंवा पैसा काहीच करू शकत नाही. कारण कायद्यातून पळवाटा काढणारे, पैशाचा गैरवापर करणारे लोक तेच असतात जे आधीपासून स्वार्थी आणि भ्रष्ट आहेत. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करायला हवा, लक्षणांवर नाही. आणि मूळ रोग आहे माणसाचं चारित्र्य. आणि इथेच या चर्चेला एक नाट्यमय वळण मिळतं, जेव्हा महाराज त्या प्रश्नकर्त्याला थेट विचारतात, बोल बोल, याचे उत्तर तुझी तयारी आहे का सत्वर? म्हणजे चल सांग आता, तू तयार आहेस का हे सगळं करायला? तेव्हा तो माणूस पूर्णपणे माघार घेतो. हो, आणि तो जे कारण देतो ते खूपच धक्कादायक आहे. तो म्हणतो, मी जर हे सर्व करत बसलो तर माझ्या मुलाबाळांचे काय होईल? मग माझा काय फायदा झाला? हे उत्तर ऐकून महाराजांना प्रचंड धक्का बसतो. आणि इथे महाराज एक जबरदस्त शब्द वापरतात जो आजच्या सोशल मीडियाच्या काळात अगदी चपखल बसतो. कोणता? पडता मूर्ख. पडतं मूर्ख. याचा नेमका अर्थ काय? पडतं मूर्ख म्हणजे द एज्युकेटेड फूल, आजच्या भाषेतला आर्मचेअर ॲक्टिव्हिस्ट. अशी व्यक्ती जी बोलण्यात खूप हुशार आहे, जिला जगातल्या सगळ्या समस्यांवर मतं आहेत, पण जेव्हा स्वतः काही करायची वेळ येते तेव्हा माझ्या मुलाबाळांचं काय म्हणून मागे हटते. अच्छा. ज्ञान आहे, पण ते फक्त इतरांना ऐकवण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यात उतरवण्यासाठी नाही. हा समाजाला लागलेला खरा व्हायरस आहे असं महाराज सांगतात. म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम तर दिसतो पण सोल्युशनचा भाग व्हायचं नसतं, त्यांना फक्त चर्चा करायची असते. अगदी. महाराज अशा लोकांची काही लक्षणं सांगतात जी आजच्या काळातही तंतोतंत जुळतात. त्यांना स्वतःला न बदलता पुढारी पण हवं असतं. त्यांना सन्मान हवा असतो, पण त्यासाठी त्याग करायची तयारी नसते. साधूंसोबत बसून भक्तीच्या गप्पा मारायच्या आणि व्यसनी लोकांमध्ये जाऊन व्यसन करायची. मूर्खांसमोर स्वतःला विद्वान म्हणून मिरवायचं. त्यांना मानही हवा, पैसाही हवा, पण कष्ट नकोत. बापरे. महाराजांच्या मते हे धूर्त, बोलघेवडे लोकच समाजाच्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा आहेत. ते गुंड्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहेत, कारण ते चांगुलपणाचा आव आणून समाजाला आतून पोखरत असतात. हे तर खूपच गंभीर निदान आहे. तर मग या पडथमूर्ख वृत्तीवर खरा उपाय काय? जर बोलणं हा आजार असेल तर त्याचं औषध काय? यावर महाराज एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक उत्तर देतात. ते म्हणतात, बोलणी थांबवा आणि कामाला लागा. ते एक अप्रतिम उदाहरण देतात. सुधारणेची लांब लांब भाषणं देणाऱ्यांना किंवा चर्चा करणाऱ्यांना म्हणावं, चला कामे करू मिळोनी, घ्या हे टोपले माती भरूनी, शिरावरी आपुल्या. म्हणजे चला आता बऱ्याच गप्पा झाल्या, आता आपण सगळे मिळून कामाला लागूया. हे मातीचं टोपलं घ्या आणि आपल्या डोक्यावर उचलून कामाला सुरुवात करा. किती सुंदर कल्पना आहे ही. हो, कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कामाला लागता तेव्हा बोलघेवडे लोक आपोआप बाजूला होतात. कृती हाच खऱ्या आणि खोट्या समाजसेवकातला फरक स्पष्ट करतो. मला आठवतं आमच्या सोसायटीमध्ये पण असंच झालं होतं. व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळेच तक्रारी करायचे स्वच्छतेबद्दल, पण जेव्हा आम्ही एक क्लिनिंग ड्राईव्ह आयोजित केली तेव्हा 100 लोकांपैकी फक्त 4 जण आले. ते 4 लोकच खरे कर्तबगार होते, बाकीचे पडतम मूर्ख. हे उदाहरण अगदी चपखल आहे आणि महाराज ज्ञानाची खरी व्याख्याच बदलून टाकतात. ते म्हणतात, ज्ञानाची खरी ओळख म्हणजे पांडित्य मिरवणं नाही, तर अदंभ, दया, अभय हे गुण. म्हणजे गर्व नसणे, दया असणे आणि निर्भय असणे. जो सर्व भूतहिती रत आहे, म्हणजेच सर्व जीवांच्या कल्याणासाठी काम करतो, तोच खरा पंडित आहे. आणि मग ते एका वाक्यात सगळं सारं सांगतात. लाख बोल क्याहून थोर एकची माझा कर्तबगार. म्हणजे एक कृती करणारी व्यक्ती लाखो बडबड करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे ज्ञानाची चर्चा करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करून गाव सुधारावे. आणि शेवटी तुकडोजी महाराज एका अत्यंत मार्मिक श्लोकाने या अध्यायाचा शेवट करतात. ते म्हणतात, आदर्श न करिता जीवन, कैसा मिळेल आदर्शाचा मान, कैसा जगी आदर्श होय निर्माण. म्हणजेच स्वतः आदर्श जीवन जगल्याशिवाय तुम्हाला आदर्शाचा मान कसा मिळेल आणि तुमच्याशिवाय जगात आदर्श निर्माण तरी कसा होणार. तर ग्रामगीतेच्या या अध्यायातून आपल्याला 2 अत्यंत महत्त्वाचे आणि स्टिकी विचार मिळतात. पहिला म्हणजे समाजाला पोखरून काढणारा पडतं मूर्ख, आणि दुसरा म्हणजे त्यावरचा रामबाण उपाय असलेलं मातीचं टोपलं. सामाजिक बदल हा बाहेरून लादता येत नाही, तो आतून म्हणजेच व्यक्तीच्या आचरणातून सुरू होतो. अगदी. कायदे, पैसा किंवा मोठी व्याख्याने हे वरवरचे उपाय आहेत. ते तात्पुरता बदल घडवू शकतात, पण स्थायी परिवर्तन नाही. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा काही लोक प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि सातत्याने स्वतःच्या आचरणातून एक उदाहरण समाजासमोर ठेवतात.
अशा व्यक्तींच्या कृतीमध्ये एक नैतिक शक्ती असते जी हळूहळू इतरांनाही आकर्षित करते आणि बदलासाठी प्रेरित करते. आजच्या काळात जिथे माहितीचा आणि मतांचा प्रचंड कोलाहल आहे, जिथे प्रत्येकजण दुसऱ्याला सल्ले देत आहे आणि स्वतःला सोडून सगळ्यांना बदलू पाहतोय, तिथे हा विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, मी एक पडतं मूर्ख तर बनत नाहीये ना? आणि इतरांना बदलण्याचा उपदेश करण्याऐवजी ते मातीचे टोपले कोणते आहे जे मी आज स्वतः उचलून कामाला सुरुवात करू शकू? मंडळी, धन्यवाद. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचे विचार जर तुम्हाला पटलेले असतील तर कृपया करून आमच्या या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ त्वरित मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही त्या कमेंटला प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.